मला अंबाबाईच्या चरणाचं कुंकू सुद्धा दिलं, हे ते आम्ही लावलं आहे बघा. चला तर सुरुवातीपासून बघूया. हाय, मी तुमची मेकअप आर्टिस्ट दीप्ती मोरे आणि मी आली होती कराडला माझ्या ब्राईडच्या ऑर्डरसाठी. सो मी आणि माझ्या टीमनी प्लॅन केला एक दिवस फ्री आहे तर का नाही अंबाबाईच्या दर्शनाला जाऊया कोल्हापूरला. तो सुंदर अशा आम्ही छान तयार झालेलो आहोत, सुंदर अशा साड्या घातलेल्या आहेत आणि अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालो आहोत. सकाळी नाश्ता केला नव्हता म्हणून थोडासा नाश्ता करून घेतला आणि परत प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला असं वाटलं एप्रिल महिना आहे तो खूप गर्दी भेटेल आपल्याला दर्शनाला, पण असं काहीही झालं नाही. आमचं दर्शन इतकं सुंदर झालं ते तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. गर्दी बिलकुल सुद्धा नव्हती. आमचे चेहरेच तुम्हाला सांगतील आमचा एक आनंद, म्हणजे आमच्यासोबत एक घटना तिथे घडली होती. आणि कोल्हापूरला आलो आहे म्हटल्यानंतर शॉपिंग तर झालीच पाहिजे. सो मी माझ्यासाठी तिथून छान अशी कोल्हापुरी चप्पलसुद्धा घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्यासोबत ऋतुजा आणि पूर्वा अशा दोघी जणी आल्या होत्या. सो त्या फर्स्ट टाइम आल्या होत्या, सो त्यांचा अनुभव कसा आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. त्याच्यानंतर ही आज आले, तर काय तुला वाटतं कसं झालं दर्शन? खूप छान दर्शन झालं. मी ताईमुळेच ऑर्डरला आलेली, ताईमुळे मला आज कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन भेटलंय आणि गर्दी अजिबात नव्हती. आमचं खूप सुंदर दर्शन झालं आणि कितीतरी वेळ आम्ही गाभाऱ्यामध्ये उभे होतो. असं पण नाही की असं धक्काबुक्की केली. इकडच्या स्टाफ लोक असतात की चला पुढे चला पुढे. आम्हाला एकदम व्यवस्थित दर्शन पोलीस काकांनी आम्हाला बोलवून घेतलं, इकडे या ताई, इथून घ्या म्हणून. आणि वरून त्यांनी आम्हाला अंबाबाईच्या चरणाचं कुंकू सुद्धा दिलं, हे ते आम्ही लावलं आहे बघा. पूजा, हॅलो. मी फर्स्ट टाइम आली होती आणि खूप सुंदर दर्शन झालं माझं, कारण मला खूप टाईमपासून यायचं होतं देवीच्या दर्शनाला आणि खूप सुंदर दर्शन झालं. म्हणजे अजिबात असं कोणी हे नाही केलं की नाही चला 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 लवकर, हे खूप ठिकाणी होतं पण इथे नाही. ते आम्हाला खूप छान असं देवीला मन भरून बघता आलं, डोळे भरून आपण पाहिलं. आणि माझा मामे भाऊ मूळचा कोल्हापूरचा, सो त्याला समजताच तो माझ्यासाठी एक सरप्राईज घेऊन आला आणि माझ्यासाठी खरंच ते खूप मोठं सरप्राईज होतं. आणि माझ्या नवीन घरासाठी मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होतीच. तर माझ्या बाबतीत ह्या दोन महत्त्वाच्या घटना घडल्या की अंबाबाईच्या चरणाचं कुंकू तर मिळालं, प्लस अंबाबाईची फ्रेमसुद्धा आज मी माझ्या घरी घेऊन चाललेली आहे. सो माझ्यासाठी तो खूपच मोठा एक आशीर्वाद होता आईचा. आणि कोल्हापूरला आल्यावरती तांबडा पांढरा रस्सा तर झालाच पाहिजे. सो आम्ही तिघींनी मस्त तांबडा पांढरा रस्स्याचा ताव मारलेला आहे आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेला आहे. इथे कितीही चेहरे थकलेले दिसले तुम्हाला तरी मेकअप आर्टिस्टला थकून चालणार नाही, कारण की नेक्स्ट डेला परत ब्राईडची आमची ऑर्डर होती. ब्राईडचं हळदी आणि विधी असे 2 लूक होते. सो थकून चालणार नव्हतं. सो तिचं ते सगळं प्रिपरेशन आम्हाला करायचं होतं. सो आमचा कोल्हापूरचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.